त्रिभाषा सूत्र असो किंवा मग परप्रांतीयांची मुजोरी, सगळ्याच प्रश्नांवर राज ठाकरे संघर्ष करतात. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मराठी वोट बँक पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे का, याची चर्चा होतीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्राला विरोध केला होता. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. यामध्ये राज्य सरकारला माघार घ्यावी लागली होती. परिणामी 5 जुलै रोजी मुंबईत ठाकरे बंधूंनी विजय मेळावा घेतला. तर 8 जुलैला मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या विरोधात उतरलेल्या व्यापाऱ्यांच्या विरोधात मनसेने मोर्चा काढला होता. मनसेच्या मोर्चात ठाकरेंच्या शिवसेनेचेही नेते सहभागी झाले होते. एकंदरीतच मागील 2 महिन्यात राजकीय घडामोडी पाहिल्या तर हे स्पष्ट होतंय की राज ठाकरेंनी मराठी वोट बँक मजबूत करण्याची रणनीती तयार केली. राज ठाकरे मराठी मतांच्या आपल्या मतपेढीमध्ये वाढ करण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न करताना दिसत आहेत, पण त्यांचे एकला चलोरेचे प्रयत्न यशस्वी ठरतील का, याविषयी आज ठामपणे सांगणं कठीण आहे. राज ठाकरे मराठी वोट बँकसाठी का प्रयत्न करतायत ते आपण बघूया. दिवाळीनंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मुंबईसह सुमारे 26 महापालिकेच्या निवडणुका पार पडतायत. पक्षाला उभारी देण्यासाठी राज ठाकरेंना मराठीचा मुद्दा फायद्याचा ठरू शकतो, कारण मागील वर्षभरातील मुंबई आणि परिसरात परप्रांतीयांच्या मुजोरीच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामध्येच त्रिभाषा सूत्राच्या विरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. परिणामी मराठी माणसाचा संताप मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले. राज ठाकरेंनी 2008 मध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. याचा राजकीय फायदाही राज ठाकरेंना झाला होता. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचे 13 उमेदवार निवडून आले होते. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीतही राज ठाकरेंना नाशिकमध्ये सत्ता मिळाली होती. तर मुंबई आणि पुण्यामध्ये मनसेला चांगलं यश मिळालं होतं. हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्यात बदल होऊ शकतो असं दिसून आलंय, कारण कार्यकर्त्यांचा उत्साह, मनसैनिकांचा आणि शिवसैनिकांचा उत्साह मागच्या काही दिवसामध्ये खूप वाढला होता. पण आता तुर्तास तरी दोन्ही बाजूंनी काही बोललं जात नाही. त्यामुळे नक्की भविष्यात काय होतंय हे याची कल्पना त्यांनाही येत नाही. मात्र 2014 पासून राज ठाकरेंच्या मनसेला उतरती कळा लागली. मनसेला उतरती कळा का लागली ते सुद्धा आपण बघूया. मनसेने आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत युती किंवा आघाडी केली नाही. मनसेने आतापर्यंत सर्व निवडणुका स्वबळावरती लढवल्या. तर दुसरीकडे राज्यातील सर्वच पक्ष युती किंवा आघाडी करून मैदानात उतरतात. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष महायुतीत आहेत, तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मवियाच्या माध्यमातून लढतायत. परिणामी युती किंवा आघाडीच्या माध्यमातूनच राजकीय यश मिळताना दिसतं. तर स्वबळावरती लढणाऱ्या मनसेला अपयशाचा सामना करावा लागतोय. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 जुलैला एकाच व्यासपीठावरती आले होते. मात्र दोन्ही भावांचे पक्ष युती करणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्याआधीच राज ठाकरेंनी मराठीची वोट बँक मजबूत करण्यासाठी राजकीय गिअर टाकलाय. आता मराठी मतदार आगामी निवडणुकीत राज ठाकरेंची पाठराखण करतात की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आज